खानदेशी राजा न्यूज. कत्तलीच्या दारातून 5 निरपराध जीवांची सुटका. प्राणीन फाउंडेशनची हृदय हेलावणारी धाडसी कारवाई. दिनांक 23 एप्रिल रोजी मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेतून आशेचा किरण ठरलेली एक धाडसी कारवाई समोर आली आहे. प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या गोरक्षकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कत्तलीसाठी निर्दयीपणे नेल्या जात असलेल्या 5 निरपराध गौवंशांचे प्राण वाचवले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळोदा येथून शहादा दिशेने एका टाटा मॅक्झिमो वाहनातून गौवंश कत्तलीसाठी नेले जात होते. ही बातमी कळताच संस्थापक अध्यक्षा हिंदू शेरनी रणरागिनी नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना नेते आविष्कार भैया भुसे यांच्या सहकार्याने गोरक्षकांनी तात्काळ हालचाल सुरू केली. आमलाड फाटा ते तरावत गावापर्यंत जीवाची बाजी लावत त्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला. अखेर तरावत गावाजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. वाहनाची तपासणी करताच मन सुन्न करणारे दृश्य समोर आले. 5 गौवंश अत्यंत क्रूरपणे अमानुष अवस्थेत कत्तलीसाठी नेले जात होते. त्यांच्या डोळ्यात भीती, वेदना आणि जगण्याची आर्त हाक स्पष्ट दिसत होती. क्षणाचाही विलंब न करता गोरक्षकांनी डायल 112 वर संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने वाहनसह सर्व गौवंश ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान वाहन क्रमांक MH26 AD 8348 असलेला टाटा मॅक्झिमो चालक पंक्चर झाल्यानंतरही गाडी चालवत होता, पण गोरक्षकांचा पाठलाग वाढताच तो वाहन सोडून फरार झाला. या धाडसी मोहिमेत दादा माऊली जायखेडा, खुशाल आनंदा भोई, भूषण पाटील नंदुरबार, जयेश राजपूत, अश्विन गवळी, रुपेश सोनार आणि इतर अनेक गोरक्षकांनी सहभाग घेतला. त्यांच्या या कार्यामुळे आज 5 मुक्या जीवांना नवजीवन मिळाले. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आहेत, कारण आज काही जणांनी फक्त प्राण वाचवले नाहीत, तर मानवतेचा खरा अर्थही जिवंत ठेवला. खानदेशी राजा न्यूज नेटवर्क, संपादक कमलेश पाटील, नवापूर. तारीख 23/4/2026 वार गुरुवार सुबह 5 बजे नंदुरबार जिले में ये जो अक्कलकुआ तराड़ी रास्ता है, ये तराड़ी रास्ते पे MH26 AD 8348 एक मैक्सिमो गाड़ी पकड़ी भाइयों, जिसमें 5 नंदी कत्ल के उद्देश्य से शादा जा रहे थे. प्राणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शेरनी वीरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से गोरक्षक युवा सेना नेते आविष्कार भाई जी भुसे इनके सहकार्य से प्राणीन फाउंडेशन नंदुरबार गोरक्षक विभाग प्रमुख भूषण पाटिल और उनके सहयोगी, साथ साथ हमारी साकरी की टीम रुपेश भैया और कुणाल भैया, जो साकरी के भी आज 5-6 बच्चे हमारे साथ आए थे, और साथ साथ ज्येष्ठ गोरक्षक उमेश भाई, सभी गोरक्षक भाइयों को इस कार्यवाही को अंजाम दिया है. भाइयों, ये हर दिन अक्कलकुआ से शादा हुआ, मालेगांव हुआ, बहुत बड़े पैमाने पे गोवंश लेके जाते हैं भाइयों. इसके साथ में एक आगे पिकअप भी थी, पर हमारा एक बच्चा बाल बाल बच गया. पिकअप उसने आंख पे लिया तो बच्चे डर गए, पिकअप हमारे हाथ से छूट गई. ये गाड़ी हमारे हाथ में आ गई, क्योंकि ये गाड़ी 2 दिन पहले भी हमारे हाथ से छूट गई थी भाइयों. ये अक्कलकुआ कसाईयों का बहुत बड़ा गढ़ है, और ये अक्कलकुए से हर दिन छोटी बड़ी गाड़ी मालेगांव कत्ल के लिए अक्कलकुआ हुआ, नंदुरबार हुआ, शादा हुआ, तलोदा हुआ, बड़े पैमाने पे ये लोग गोवंश की तस्करी करते भाइयों. पर आज आखिरकार प्राणीन फाउंडेशन के गोरक्षक भाइयों ने इस कार्यवाही को अंजाम दिया है. इसमें 5 नंदी महाराज, जो अभी हत्यारीद है इनकी, हत्यारीद बोले बकरीद, बकरीद नहीं है इनकी, ये हत्यारीद के लिए, कुर्बानी के लिए ये नंदी महाराज लेके जा रहे थे भाइयों. पर ये तराड़ी ग्राम में 4-5 दिन हमारे गए, पर आज इसका काम हमने 50 कर डाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. जय शिवाजी.